नाशिकमध्ये गाजत असलेल्या गोळीबार प्रकरणाला आता मोठा ट्विस्ट मिळालाय. 2 गुन्ह्यांनंतर आता तिसऱ्या गुन्ह्यात मुख्य आरोपीच्या मैत्रिणीचाही सहभाग समोर आलाय. पोलिसांनी तिच्या विरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींना आसरा देणाऱ्या किंवा मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी एक फायरिंगचा प्रकार झाला होता. तसेच एका ठिकाणी एका इसमास मारहाण करून त्याची काही रक्कम देखील त्या ठिकाणी लुटली होती. त्याच्यावरून त्यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी आणि त्याच्यासोबत इतर त्याचे काही साथीदार आहेत यांच्याविरुद्ध 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्याचा तपास नाशिक रोड पोलीस देखील करत होते, तसेच उपनगर पोलीस देखील करत होते. आणि सदर गुन्ह्याचा समांतर तपास हा क्राईम ब्रांच युनिट 2 तसेच नाशिक रोडचं जे क्राईम ब्रांच युनिट आहे ते देखील करत होतं. त्याच्यामुळे त्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे त्याला ऑलरेडी नाशिक रोडच्या आमच्या क्राईम ब्रांच युनिट अटक केलेली आहे. आता याच्यातले जे 2 अजून इतर आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी आहे रोहित पगारे आणि दुसरा आहे आयुष शिंदे. या 2 आरोपींना देखील या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेलं आहे. त्यातल्या एका आरोपीचा ऑलरेडी एमसीआर झालेला आहे, तो सध्या न्यायालयाच्या कस्टडीत आहे. आणि दुसरा जो आरोपी आता आपण त्याला बघितलं त्याचं नाव आहे आयुष शिंदे आणि याच्या अटकेमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन डीबी तसेच आमचे युनिट 2चे एपीआय तोडकर साहेब आणि त्यांची टीम या दोन्हीचं योगदान आहे. दोघांनी मिळून ती जॉईंट कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली एक जी मोटरसायकल आहे ती मोटरसायकल देखील त्या ठिकाणी जप्त केलेली आहे. आणि तसेच या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी याची एक मैत्रीण होती जिचं नाव आहे कोमल गायकवाड. त्या कोमल गायकवाडला जेव्हा आम्ही तपासाच्या अनुषंगाने जेव्हा तिच्याकडे विचारपूस केली तर तिच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये एक गोष्ट लक्षात आली आमच्या की ह्याच्याकडे जे गावठी कट्ट्यातून ज्याने त्याने फायरिंग ऍक्च्युअली त्या घटनेमध्ये केलं होतं त्याच्यामधूनच तिने स्वतः देखील त्या ठिकाणी फॉर नो रिझन एक राऊंड फायर केलेला आहे. तशी चित्रफित देखील त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेली आहे. त्याच्यावरून एक आर्म्स ऍक्ट 325 525 गुन्हा देखील आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर दाखल केलेला आहे. तिला देखील त्या ठिकाणी अटक केलेला आहे. तो एक स्वतंत्र गुन्हा नाशिक रोड पोलिसांनी दाखल केलेला आहे. असं एकूण याच्यामध्ये 3 वेगवेगळे गुन्हे म्हणजे एक तर उपनगरचा फायरिंगचा गुन्हा, सोबत दुसरा हा नाशिक रोडचा एक दरोड्याचा गुन्हा आणि तिसरा आता हा फायरिंग म्हणजे केल्याबद्दल त्या लेडी विरुद्ध जो दाखल केलेला आहे तो आर्म्स ऍक्ट अंतर्गतला गुन्हा. असे 3 एकंदरीत गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत. याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही एकूण 4 आरोपींना अटक या ठिकाणी केलेली आहे. ती महिला असे 5 आरोपी अटक झालेले आहेत. बाकीच्या पण आरोपींचा शोध आमची टीम्स डीबी तसेच उर्वरित जे आमचे क्राईम ब्रांचच्या टीम्स आहेत त्या देखील घेत आहेत. आणि याच्यामध्ये स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल ऍक्शन आणते. आम्ही याच्यामध्ये मोठा सेक्शन्स पण इन्व्होक करण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहोत. आणि ज्यांनी कुणी याच्यामध्ये हातभार लावलेला असेल मग याच्या प्लॅनमध्ये असेल किंवा त्यांना आर्थिक मदत करण्यामध्ये किंवा त्यांना आसरा देण्यामध्ये मदत ज्यांची कोणाची झाली असेल त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करत आहोत. आणि निश्चितपणाने यामध्ये सर्व आरोपींना गजाआड लवकरच केलं जाईल आणि त्यांना प्रॉपर त्या ठिकाणी कायदेशीर शिक्षेची ग्यारंटी दिली. पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी स्पष्ट केले की आरोपींना लपविणे किंवा मदत करणे हा देखील गुन्हा असून अशा व्यक्तींना कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.